उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवाळी उत्सवात आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि आज भाऊबीज आहे, हे बहीण भावाचं पवित्र नातं पुढील पिढ्यांपर्यंत टिकविण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण या प्रधान केंद्रामध्ये आपण आलेला आहात। मागाशीच आपण आरती आणि आरतीपूर्वी देशाचं ऐक्य अबाधित राहण्यासाठी ऋग्वेदातील ऐक्य मंत्राचं पठण श्रवण आपण केलेलं आहे की भारतवर्षामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये सौख्य, समाधान, शांती नांदावी आणि हा शांतीचा संदेश आपण जगाच्या पाठीवर सर्वतोपरी पोचवायचा आहे। म्हणून आपण ऐक्यमंत्र देखील आणि त्याआधी आपण सकाळच्या भोपाळीनंतर आज गुरुवार आहे, गुरुवार आणि रविवार हा इथे स्वामींचा कामकाजाचा दिवस आहे। राज्याच्या सीमारेषा ओलांडून आलेले अनेक मुमुक्षित आणि भाविक आपल्या समस्या पेपरवर इथे मांडत असतात आणि त्यांना समस्या मुक्त करण्याचं आणि त्यांना या दुःखातून सोडविण्यासाठी स्वामी आशीर्वाद देत असतात। म्हणून खरं तर आपण आलेला आहात। तथापि सकाळी आपण या स्वामी युगाचे युगचालक, सार सर्वस्व कलियुगाचे स्वामी महाराज आहेत। भगवान दत्तात्रयांचा हा मूळ आविष्कार आहे। तदनंतर त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती हे आविष्कार त्यांनी देशभरात मानव कल्याणासाठी धारण केले। त्यामध्ये दुःखित, पीडित, आर्त, मुमुक्षित, उद्ध्वस्त झालेले प्रपंच दुरुस्त करण्यासाठी गेली 1000 वर्ष आजही स्वामी कार्यरत आहेत। म्हणून आपण मगाशी आमच्या गुरुजींनी विचारलं की आपण कोण सेवेकरी होणार आहात। बऱ्याच जणांनी हात वरती केले आणि ते स्वाभाविक आहे। जीवनामध्ये रोज अनेक प्रकारच्या समस्या प्रत्येक कुटुंबात घडत असतात। मुलं हट्टपणा करण्यापासून तर त्यांच्या शैक्षणिक समस्या आहेत, नोकरीच्या समस्या आहेत, व्यवसायाच्या समस्या आहेत, विवाहाच्या समस्या आहेत, अपत्याच्या समस्या आहेत, घरकुलांच्या समस्या आहेत, आजारपणाच्या समस्या आहेत, कर्ज निवारण्याच्या समस्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची समस्या चिंतामुक्त होण्यासाठी, दुःखमुक्त होण्यासाठी हवी असणारी मनशांती ही मोठी समस्या आहे। म्हणून या सर्व समस्येतून मुक्त होण्यासाठी आणि मानसिक समाधान सदैव मिळण्यासाठी स्वामींच्या जपाशिवाय, सेवेशिवाय दुसरा जगात कुठेही पर्याय नाही। म्हणून गेल्या चातुर्मासापासून आपण सातत्यानं विश्वशांती नांदावी म्हणून या विश्वामध्ये श्री स्वामी समर्थ हा जप गेली 4 महिन्यापासून सर्व मुमुक्षित आणि सेवेकरी त्याचं लिखाण करत आहेत आणि जे पुण्यवंत भाग्यवंत सेवेकरी 12 लक्ष जप लिखाण करतील त्यांच्या जीवनामध्ये कधीही कुठलीही समस्या आणि दुःख उत्पन्न होणार नाही किंवा त्याचं निवारण करण्याचं सामर्थ्य श्री स्वामी समर्थ जपात आहे। म्हणून पुण्या मुंबईच्या लोकांनी तर गेल्या 4 महिन्यात सुमारे 6 लक्ष जप लिहून तयार ठेवलेला आहे। ही वही त्याचा ओणामा म्हणून दाखवत आहेत।
म्हणून आपणही फावल्या वेळात जमेल तेवढा श्री स्वामी समर्थ जपाचं कृपया आपण लिखाण करावं, शांतपणे करावं, यथाशक्ती करावं. निश्चितपणे चिंतामुक्त, दुःखमुक्त आणि समस्यामुक्त होण्याचा हा सोपा मंत्र आपल्याला प्रत्येकाच्या मनामनापर्यंत, घराघरापर्यंत पाठवण्याला काही पैसे लागत नाही. म्हणून आपण हा प्रचार प्रसार कृपया स्वामींच्या जपाचा करावा आणि जनतेला चिंतामुक्त आणि दुःखमुक्त करावं हे कळकळीचं आवाहन. आज भाऊबीज आहे. गेले 5 दिवस राज्यात आणि देशामध्ये दिवाळी आपण साजरी करत आहात. तथापि बऱ्याच सेवेकऱ्यांनी या दिवाळीमध्ये खूप काटकसर करून पूरग्रस्त भागामध्ये महाराष्ट्र राज्यासह देशभरात अनेक राज्यात ओला दुष्काळ सदृश परिस्थिती झाली. त्यातल्या त्यात आपल्या मराठवाड्याच्या 9 जिल्ह्यांमध्ये सारी पिकं गेली, शेती वाहून गेली, घरं पडली. अंगावरच्या कपड्यावरशी ते फक्त आज जीवन जगतायत. म्हणून आपल्या ताटातलं एक घासभर अन्न त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम गेले महिनाभर चालू आहे. या कार्यातून सर्व सेवेकऱ्यांनी एकजूट करून उभयतांपर्यंत सरकार पोचण्याच्या आधी गाजावाजा जाहिरात न करता त्या ठिकाणी वस्त्र पाठवलेली आहेत, ताजं अन्न पाठवलेलं आहे, पाठवत आहे. मुलांची शालेय अभ्यास पुस्तकंसुद्धा पाण्यात वाहून गेली आणि त्यांना ती मदत करण्यास सर्व सेवेकरी कार्यरत झालेले आहेत. म्हणून ही माणुसकीची संस्कृती, दिवाळी आपली थोडीशी काटकसर करून त्यातली बरीचशी मदत आपण त्यांच्यापर्यंत पोचवत आहोत. कारण ही विदारकता आणि भयानकता मराठीत किंवा कुठल्याही भाषेत बोलण्याजोगी नाही, एवढी अमरिक नुकसान शेतकऱ्यांची झालेली आहे. जमिनी खरडून गेलेल्या आहेत. आता येणारा हा जो रब्बी हंगाम आहे तो सुद्धा होणार नाही. म्हणून देशावर आणि बळीराजावर ही फार मोठी आपत्ती, संकट, ही झेलण्याची ताकद, सहन करण्याची ताकद बळीराजाला स्वामी महाराज देणार आहेत. आत्महत्या हे त्याचं उत्तर नाही. म्हणून उभयतांना मनोबल, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण सर्वांनी ही जर माणुसकीची संस्कृती त्यांच्यापर्यंत पोचवली तर निश्चितपणे यात आमूलाग्र बदल झालेला असेल, यात दुमत नाही. म्हणून हे काम या कार्यातून अव्याहतपणे चालू आहे. त्याची जाहिरात करणार नाही, केली नाही, करत नाही. ही माणुसकीची संस्कृती आहे, याला जाहिरातीची जरूर नाही. म्हणून आपणाला या आणि पुढील कालखंडामध्ये ही माणुसकीची संस्कृती जिवंत ठेवणं क्रमप्राप्त आहे. या पंधरवाड्यात कार्तिक महिन्याच्या बरेच सण येणार आहेत. येणारी पांडव पंचमी असेल, येणाऱ्या या पंधरवाड्यामध्ये तुळशीचा विवाह असेल, चातुर्मास समाप्ती असेल, असे बहुविध उपक्रम. एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या काळामध्ये तुळस बाळकृष्ण विवाह असेल. त्रिपूर पौर्णिमेला 750 वाती लावून भगवान शिवानं त्रिपुरासुराचा वध करून देवांना स्वातंत्र्य दिलं, तो दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा आहे. या साऱ्या बाबी पुढील पिढ्यांना माहीत असाव्यात म्हणून मराठी अस्मितेतून हे सातत्यानं या कार्यातून सांगितलं जातं. तथापि आज इथे मराठी अस्मितेत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. आज भाऊबीज आहे. एवढा मोठा सण असूनही त्यांनी लवकर तो सण उरकून त्या इथे भगिनींची सेवा करण्यासाठी या भगिनी आलेल्या आहेत. यात थोडा त्याग लागतो आणि ती त्यागाची भूमिका घेऊन ही भारतीय संस्कृती आमच्या सर्व
माता भगिनींपर्यंत पोचवण्यासाठी ते इथे तत्पर आहेत. तर वर्षभरात येणारे सणवार, व्रतवैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, खंडोबा, गोत्र, नवरात्र हे कसं करावं हे सांगण्याचं काम दिवसभरासाठी ते आर्जावून करतायत. आणि या सणांचं अनन्यसाधारण महत्त्व पुढील पिढ्या तथा कॉन्व्हेंटमध्ये उद्या शिकणारी जी नवी पिढी आहे त्यांना हे कोण शाळेत सांगणार नाही. हे तुम्हालाच सांगावं लागणार आहे, शिकवावं लागणार आहे, तरच ही संस्कृती टिकेल. म्हणून यासाठी आज अनेक भगिनी पुढील सणांच्या माहितीसाठी विचारणा करणार आहेत आणि येताना अजून 2 समस्या त्या घेऊन आलेल्या आहेत. एक, व्यसनाधीनता. अनेक काही सदस्य कुटुंबात चोरून व्यसनं करतात, मद्यपान, धूम्रपान, मांसाहार इत्यादी. यावर या कार्यानं आमच्या भगिनींनी उपाय सुचवलेला आहे की शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर पाण्याचा अभिषेक महिम्न वाचून जर केला आणि ते तीर्थ संबंधितांना दिलं, महिन्याभराच्या आत व्यसनमुक्त करण्याला ही सेवेची आपणाला संधी आहे. म्हणून या सेवेच्या संधीचा आपण लाभ घ्यावा. दुसरा प्रश्न भगिनींनी आणलेला आहे, डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे स्त्रीयंत्र. या दिवाळीत आपण आमच्या साऱ्या जगातल्या देशातल्या माता भगिनी स्त्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक झालेल्या होत्या आणि त्यांना साधारण 3 आठवड्यात त्याची अनुभूती येते. डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं. त्याची जी पद्धत आहे ती पद्धत आमच्या भगिनींकडून कृपया आपण समजून घ्यावी. आणि एरवी आपण लक्ष्मी प्राप्तीची उपासना करताना रोज रात्री फावल्या वेळेत आपल्या नित्यसेवेत विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त याचा समावेश असून प्रतिपौर्णिमेला आमच्या साऱ्या माता भगिनी स्वतः घरचे घरी सत्यनारायण करतात आणि स्वतः पौरुत्य करतात. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण घरी करतात, वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. ज्यांचे हात वरती नाही त्यांना जर तुम्ही सांगितलं तर त्याही भगिनी ते अनुकरण करतील आणि कर्ज हा जो डोक्यावर जे कर्ज आहे ते खाली आणण्यासाठी या सेवेची मदत होईल. डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येईल आणि कुटुंबात शांतता, स्थैर्य, लक्ष्मी, सुबत्ता या गोष्टी नांदतील. म्हणून आपण कृपया आमच्या भगिनींद्वारा पौर्णिमेचं हे अनन्यसाधारण महत्त्व, तेही घरच्या घरी, तेही बिना खर्चानं. त्याला सत्यनारायण कुठला खर्च नाही. त्याला मुठभर गहू, मुठभर तांदूळ आणि वाटीभर शिराच लागतो आणि ही मराठी 5 अध्यायाची सत्यनारायणाची पोथी लागते. या व्यतिरिक्त काही लागत नाही. म्हणजे इतक्या साध्या सोप्या पद्धतीत आणि एवढे लोकसंख्येच्या दृष्टीनं पुरोहित मिळणार नाही प्रत्येकाला जर सत्यनारायण करायचं असलं. ह्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी भगिनी आमच्या प्रयत्नशील आहेत. म्हणून मराठी अस्मितेत आपण जरा डोकून बघावं, त्याचा आपण अभ्यासक व्हावं, प्रचारक प्रसारक व्हावं आणि नव्या पिढ्यांना देवघर, देवारा, भारतीय संस्कृती, कुलधर्म, कुलाचार, गोत्राचं महत्त्व, नवरात्राचं महत्त्व, वर्षातून एकदा देवी खंडोबाला जाऊन येण्याचं महत्त्व, आशीर्वाद घेण्याचं महत्त्व या विभागातून सांगितलं जातं. तर पुढचा विभाग या ठिकाणी नवी पिढी आदर्श नागरिक निर्व्यसनी बनविण्यासाठी आमचे गुरुजन प्रतिनिधी व्रत घेऊन आलेले आहेत आणि कुटुंबामध्ये पुंडलिक आणि श्रावणबाळ आपलं म्हातारपण, वार्धक्य सांभाळण्यासाठी तयार करण्याचं ते आवाहन करत आहेत. म्हणून आपण मूल्यशिक्षण विभाग, गर्भसंस्कार विभाग आणि शिशुसंस्कार विभागात कृपया डोकून बघावं. या विभागात जर आपण थोडंसं लक्ष दिलं
तर उद्या या देशामध्ये नवी पिढी, आदर्श पिढी म्हणून, निर्व्यसनी पिढी म्हणून पुंडलिकासारखी आणि निश्चितपणे श्रावण बाळासारखी आई वडिलांची सेवा शुश्रूषा करेल. त्यासाठी संस्कार करावे लागतात, ते आपोआप होणार नाही. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन. आपण ज्या धर्मात आहोत तो धर्म या विचारावर, या कृतीवर अवलंबून आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच हिंदुस्थान टिकेन. म्हणून ज्यांना आपल्या देशात राहायचं आहे अशा प्रत्येकाच्या मनामनावर वडिलांनी, गुरुजनांनी संस्कार करावेत. अर्थात आपण शाळेत पाठवतो त्याचसाठी. मनुष्य जन्माला येताना एक मासाचा मातीचा गोळा म्हणून जन्म घेतो, उपजत ज्ञानी नसतो. त्याला 5 गुरु लागतात तेव्हा त्याचा मानव होतो. त्यातले पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. लालन पालन संगोपनात काही वर्ष जातात. तदनंतर हे गुरु दुसऱ्या गुरूंकडे प्राथमिक शिक्षणासाठी पाठवतात, ते दुसरे गुरु. तदनंतर उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणारे तिसरे गुरु, उच्च शिक्षण शिकवणारे आहेत आजच्या भाषेत. चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत. आणि मग तो पायावर उभा राहिला की त्याला पालक लोक गृहस्थाश्रमी बनवतात. आणि तो गृहस्थाश्रमी झाल्यावर हे प्रपंचाचं ओझं वाहता वाहता तो म्हातारा होता. आणि काही केल्यानं हरवलेली मनशांती त्याला मिळत नाही. ती मिळवण्यासाठी 4 धाम, 8 धाम, अनेक तीर्थयात्रा, अनेक कथा, प्रवचनं, कीर्तनं, पूजापाठ केल्या जातात. ते तेवढ्यापुरतं ठीक आहे. घरी आला, ये रे माझ्या मागल्या. हरवलेली मनशांती ही अध्यात्माशिवाय मिळत नाही. ती मिळवून देणारे 5वे गुरु ज्या मानवजातीला लाभतील त्याचा खरा मानव होण्यास तो पात्र ठरेल. म्हणजे मानव होण्यासाठी 5 गुरूंची गरज आहे. म्हणून हे 5 गुरु या कार्यात अनन्यसाधारण महत्त्व यातून, या विभागांमधून सांगितलं जातं. कृपया आपण आपल्या यथामती, यथाशक्ती या कार्याचा आपण एक अभ्यासक व्हावं. सर्वात आधी नवीन माणसं असतात, त्यांना स्वामी महाराज कोण आहे, त्यांनी काय काम केलं, त्यांचा उद्देश काय आहे हे कळत नाही. स्वामींनी गेल्या 1000 वर्षात लाखो संतांची गुरुपदं घेतली याचसाठी. त्यात आमचे साईबाबा असतील, सबका मालिक एक असा संदेश देणारे ते होते. कणाकणात परमेश्वर आहे म्हणून गणात गण गण बोते, शेगावचे गजानन महाराज असतील, नागपूरचे आमचे ताजुद्दीन महाराज असतील, गुलाब महाराज असतील, गाडगे बाबा असतील, तुकडोजी असतील, पुण्याचे जंगली महाराज असतील, शंकर महाराज असतील, श्रीगोंद्याचे असे कितीतरी संत स्वामींनी त्या काळात 10,000 संत घडवले. एवढी नावं वेळेअभावी घेणं अशक्य आहे. म्हणून त्यांनी हे सर्व करत असताना जात पात हा विषय कधी बघितला नाही, पाळला नाही. त्यांनी एकच सांगितलं सेवेकऱ्यांना, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची संस्कृती आहे, त्यालाच सेवेकरी म्हणतात. त्यापैकी आपण असा. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. हल्ली धर्म बाजूला राहिला, देश बाजूला राहिला आणि जातीपातीच्याच चर्चा सुरू झालेल्या आहे. म्हणून त्या कुठेतरी कायमच्या बंद करणं ही आपली सर्वांची जिम्मेदारी आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की जातपात हा मुद्दा आणू नका. स्वामींसमोर एकच जात आहे, ती म्हणजे सेवेकरी, दुसरी जात नाही. म्हणून असं ठामपणे आणि भक्कमपणे हा मार्ग महाराष्ट्रात पक्क्या पायावर उभा आहे. म्हणून यात अनेक धर्माची माणसं कार्यरत आहेत. अशा अनेक मुसलमानांची सुद्धा स्वामींनी गुरुपदं घेतली. आत्ताच तुम्ही जी आरती म्हटली स्वामींची, त्यात त्या 2 ओळींचा उल्लेख आलेला आहे. यवने पुछले स्वामी कहाँ है, स्वामी तो अक्कलकोट में है.
स्वामींनी अनेक मुसलमान माणसांची गुरुपदं घेतली. अक्कलकोटला 1856 साली आश्विन शुद्ध 5ला स्वामी ज्यावेळी खंडेरावच्या मंदिरात आले त्यावेळी समोरून 3 यवन चाललेले होते आणि स्वामींच्या शेजारी एक रिकामा चिरूट पडलेला होता. त्या यवनांनी मनोमणी असं म्हटलं, हे जर खरे अवलिये असतील ते तोंडाला चिरूट लावून त्यातून धुराच्या वाफा काढतील. स्वामी अंतर्यामी. स्वामी त्या क्षणी त्यांनी रिकामा चिरूट तोंडाला लावल्याबरोबर त्यातून धुराचे लोट बाहेर पडायला लागले. मग मात्र यवन घाबरले. ते धावत धावत चोळप्पाच्या घरी गेले आणि चोळप्पाचा हात धरून सांगितलं, अरे चोळप्पा, इथे खंडेरावच्या मंदिरात कोण आलं आहे बघ, इथे फार मोठे अवलिये आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं. म्हणून धावत धावत चोळप्पा तिथे आला आणि स्वामींना विनंती केली की इथे न बसता तुम्ही माझ्या घरी ये. स्वामींनी आडेवेडे घेऊन, अरे मला सांभाळणं खूप अवघड गोष्ट आहे, मी लोकांची खूप परीक्षा पाहत असतो, तू माझ्या परीक्षेत उतरला तर मी तुझ्या घरी येईन. म्हणून चोळप्पाची खूप परीक्षा बघितली. चोळप्पाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होते. अन्न आहे तर वस्त्र नाही, माधुकरी मागून तो जीवन जगायचा. स्वामी परीक्षा बघताना मिळालेलं धान्य त्याच्याकडे कपिला गाय होते. ते धान्य स्वामी गाईला घालून द्यायचे. हे बये तू हे खा, तुला कोण देईन हे धान्य. एक कुत्रा पाळलेला होता, टोपल्यात असणाऱ्या चपात्या कुत्र्याला घालून. चोळप्पाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ते निदान मग स्वामींना काढून देतील, पण ते निष्ठावान ठरले चोळप्पासुद्धा. त्यांनी उपासमार सोसूनही स्वामींच्या परीक्षेला ते उत्तीर्ण झाले. हे आपण स्वामी चरित्रातून कृपया जाणून घ्यावं. मला स्वामी चरित्र आपणासमोर सांगायचं नाही, परंतु ह्या बहुविध विभागातून आमचे गुरुजन प्रतिनिधी आज आपण स्वामी चरित्राचं पारायण केलेलं आहे. त्याला 21 अध्याय आहेत. हे अत्यंत सुबक सोप्या मराठी भाषेत आणि अन्य भाषिकांना त्यांच्या भाषेत या कार्यानं प्रसिद्ध केलेलं आहे. ते हिंदीत आहे, इंग्रजीत आहे, गुजरातीत आहे, पंजाबीत आहे, बंगालीत आहे, विदेशी लोकांसाठी इंग्लिशमध्ये आहे. कारण जगामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, त्यांना त्यांच्या भाषेत स्वामी कळावेत हा त्यामागचा या कार्याचा उद्देश आहे आणि त्यांचं भलं व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून या गुरुजन प्रतिनिधींनी प्रत्येक घराघरात आणि मनामनात चांगले विचार, चांगले संस्कार पुढील पिढ्यांवर आदर्श पिढी म्हणून असा शिक्का पडावा असं काम शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांपर्यंत ते करतायत. म्हणून त्यामध्ये आपल्या गावात जे काही सेवानिवृत्त आणि सेवेत असणारे गुरुजन असतील त्यांना आपण भेटा, त्यांच्याकडे मुलं सांभाळण्याची जबाबदारी द्या, सुसंस्कारित करण्याची जबाबदारी द्या. आणि हे काम आपणच करतो असं नाही. आज तागायत हजारो वर्षात संत मालिकेनं हे काम बेमालूमपणे केलेलं आहे. त्यात आमचे रामदास स्वामी असतील, तुकाराम महाराज असतील, काल परवाचे शतकातले आमचे विवेकानंद असतील, या लोकांनी दुसरं काही नाही मूल्य शिक्षणाचं काम केलं. आणि प्रसंगी मोगल संस्कृतीचा अंमल असतानासुद्धा ही संस्कृती त्यांनी जीवापाड जिवंत ठेवली. आणि घरोघरी गावोगावी लपून छपून जाऊन पालकांना ते सांगायचे, आहो तुमची मुलं आम्हाला द्या, आम्हाला त्यांना जरा घडवायचं आहे, आम्हाला जरा त्यांना शिकवायचं आहे, तुमची मुलं आम्हाला द्याल काय. आम्ही त्यावेळी फारसा विचार केला नाही. आम्ही कानावर हात ठेवले. हे भगवेदारी येतात, काहीतरी सांगतात आणि उद्या आमची मुलं हिमालयात नेली तर आम्हाला सांभाळायचं कोणी. आम्ही त्यांना एकही मुलगा दिला नाही. चुकून आज जर आमच्या शिक्षकांनी तुम्हाला विचारलं का हो तुमची मुलं देणार काय आम्हाला मार्गदर्शन त्यांना करण्यासाठी, तुम्ही म्हणाल ही घेऊन जा, पाहिजे असल्यास आणखी देतो, मुलांना आम्ही कंटाळलेलो आहोत असं तुम्ही नक्की म्हणणार. खरं तर मुलं ही कंटाळण्याची बाब नाही, ही देशाची खरी संपत्ती आहे.
म्हणून आमच्या माता भगिनी असतील, पुरुष प्रतिनिधी असतील, एकमेकांना ते पहिला प्रश्न काय विचारतात का हो, तुम्हाला मुलं बाळं किती आहेत, तुमच्याकडं किती संपत्ती आहे, हे कधी कोणी विचारत नाही. त्या संपत्तीशी काही देणं घेणं नाही. म्हणून पुढील पिढी ही खरी देशाची संपत्ती आहे आणि तिला सुसंस्कारानं संपन्न करणं हे आमचं गुरुजनांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आपण या विभागातून एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं आपण या कामात सहकार्य करावं हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी ते आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन दीपावलीचा सण असूनही त्यावर तुळशीपत्र ठेवून हे प्रतिनिधी एक पारमार्थिक कामासाठी इथे आलेले आहेत आणि आलेल्या भाविकांना विनामूल्य मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे, कर्मयोगाची भूमिका आहे. म्हणून गीतेमध्ये भक्तिज्ञान कर्माप्रमाणे या कर्माचं अनन्यसाधारण महत्त्वाची फळं आपणाला त्वरित मिळतात. म्हणून या विभागातून आलेल्या भाविकांना मनोधैर्य, मनोबल वाढवण्यासाठी, समस्यामुक्त करण्याचा मार्ग सांगण्यासाठी हे अहोरात्र काम करत आहेत. कृपया आपण हे सत्र संपल्यावर या 18 विभागाशी आपण कृपया संवाद साधा. हे एक समाजशास्त्र आहे, कुटुंबशास्त्र आहे, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनात परिवर्तन घडवणारे हे विषय आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे आणि या पंधरवाड्यात तुळशीचे विवाह आहेत. देशभरात विवाह सण, विवाही व्रत साजरी होतात आणि आज सर्वात चिंतेचा विषय मुलामुलींच्या विवाहाचा आहे. त्यातही एक वेळी मुलींची लग्न करणं सोपं आहे, मुलांचं लग्न करणं फार अवघड आहे. तुम्हाला थोडं वेगळं वाटेल. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खाट्याळ सूनबाई मिळाली, घराचं घरपण, देशाचं देशपण जागेवर राहणार नाही. म्हणून हा एक अत्यंत गंभीर मुद्दा, कौटुंबिक मुद्दा या कार्यानं त्यात हात घातलेला आहे. आणि गेल्या 80 वर्षात स्वामींच्या आशीर्वादानं जेवढी विवाह देशभरात झाली, राज्यात झाली, जिल्ह्यात झाली, गावात झाली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे की हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता, रुसवे फुगवे, मान सन्मान, अपमान हे कायमचे आपण बंद करावेत आणि साखरपुड्यासारख्या छोट्या खाणी उपक्रमात आपण मुलामुलींची विवाह लावावेत. आणि त्याआधी हे विवाह मंडळ उभं आहे. तुळशीच्या लग्नाच्या वेळी त्यात तुळस बाळकृष्णाची पूजा, ज्यांची विवाह प्रलंबित आहेत त्यांना पूजेला बसवा. 8 दिवसात लग्न पक्की होतात, जमतात. अनुभव घेऊन बघा. म्हणून आपण ही संधी जवळ आलेली आहे, पालकांनी या संधीचं सोनं करावं. त्यासाठी आचरण कसं असावं हे विवाह मंडळ सांगेल. की आमच्या सर्व माता भगिनींनी मुलींना भगवतीचे जे 11 मिसाईल आहेत, 11 अलंकारांपैकी त्यात कंकण हे महत्त्वाचं मिसाईल आहे. ज्या मुली कंकण घालतात त्यांना भविष्यकाळात कुठली चिंता, अडचण, अन्याय हा प्रकार होत नाही. एवढी ताकद कंकणांची आहे, बांगड्यांची आहे. म्हणून त्याला विज्ञानात खूप महत्त्व आहे. मला सायन्समधून बोलता येईल की लाखो वर्षापासून भगिनी कंकण का घालतात म्हणून. आपल्या मनगटात 3 बटणं आहेत आणि ज्यावेळी भगिनी थकतात स्वयंपाक करताना, काम करताना, त्यावेळी कंकणं मागे पुढे करतात. त्या कंकणांनी ती बटणं ॲक्युप्रेशरप्रमाणे दबली जातात आणि त्या मिनिटात त्यांचा थकवा दूर होतो आणि त्यांना निरोगी जीवन प्राप्त होतं. म्हणून पूर्वाचार्यांनी सायन्स, अध्यात्म याचा मेळ घालून भगिनींना कंकण हे मिसाईल दिलेलं आहे. आणि उद्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या लोकांना आपण हे विज्ञानातून हे अध्यात्म सांगा, तसं त्यांना पटणार नाही. आणि आजपर्यंत जे जे अन्याय झाले असतील ते बिना कंकणाच्या
माता भगिनींवर झालेले आहेत. आणि आमच्या ज्या भगिनी आहेत त्या झाशीच्या राणीप्रमाणे 9 कंकणं हातात घालतात. कोणाची हिंमत नाही वरती डोळा करण्याची. आणि कधी काळी ज्यावेळी ग्रामीण भागात आमच्या भगिनींचं भांडण होतं त्यावेळी त्या पहिल्या काय करतात, कंकण मागे घेतात. जोरदार कंकण मागे घेतल्यावर त्या देहामध्ये एक ऊर्जा शक्ती, आदिमाया शक्ती वास करते. पण ती शक्ती भांडण करण्यासाठी, मारामारीसाठी नको. निरोगी जीवन आणि यशस्वी जीवन करण्यासाठी ते मिसाईल वापरावं हे कळकळीचं आवाहन आहे. अशा बऱ्याच बाबी आहेत, परंतु आपण इथे फार वेळ बसू शकणार नाहीत कारण सण आहे. मानाजीराव आपल्याला सांगतायत घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, घरी गेलंच पाहिजे, सण केलाच पाहिजे, याशी आम्ही सहमत आहोत. परंतु एक 5 मिनिटामध्ये या कार्याचा समारोप करताना हे 18 विभाग आपल्याला माहीत असावेत. म्हणून विवाह मंडळात इथे नोंद चालू आहे. बिना हुंड्यानं आपणाला मुलामुलींची लग्न करता येणार आहेत. पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करण्यासाठी हा विभाग सातत्यानं परिश्रम घेत आहे. आजपर्यंत कृषी महोत्सवातून मागील वर्षात सुमारे 4,500 मुलांना शेतकऱ्यांच्या पायावर उभं करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. त्यांना नोकरी शोधण्याची वेळ आलेली नाही. म्हणून आपण या सर्व बाबी प्रकर्षानं या कार्याचा आपण अभ्यास करावा आणि जनहित मानवहित या कार्यातून कसं साधलं जातं हे कृपया समजून घ्यावं. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत आणि इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात बघा. त्यांच्यासाठी इथे हा दवा उपलब्ध आहे. हा सप्तरंगी दवा आहे, काढा आहे. सर्व प्रकारचे कॅन्सर मुक्त करण्याचा हा दवा आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे, ज्यांना घशाचा कॅन्सर आहे, त्यांच्यासाठी ही रानभेंडी मधात घासून प्राशन केली तर 21 दिवसात सुमारे हे दोन्ही कॅन्सर बरे होतात. ज्यांना पोटात गाठीचे कॅन्सर आहेत किंवा गाठ आहे त्यांनी हे वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात किंवा गोमूत्र अर्कात घासून प्राशन जर त्यांनी केलं तर त्या गाठी 3 आठवड्यात गळून पडतात, त्याचं पाणी होतं. म्हणून अर्थात ही औषधं थोडी कडू आणि तुरट आहे, परंतु बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया त्यांचा हा प्रभाव आहे. कृपया ज्यांना शक्य आहे, ज्यांना ही कडू औषधं घेण्याची इच्छा आहे, त्यांनी सहानुभूतीपूर्वक त्याचा लाभ घ्यावा. कापाकापी खर्च आणि केमो करूनही ते गॅरंटी देत नाहीत आजार बरा होईल म्हणून. इथे मात्र गॅरंटी आहे, कडू औषधात गॅरंटी आहे. म्हणून आपण कृपया ते आपण ठरवावं, सक्ती नाही. हा आवडीचा अनुभूतीचा विषय आहे. तर पुढचा विभाग इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूतील जे काही दोष आहेत, ज्या दोषामुळं घरात स्वास्थ्य बिघडतं, आजारपण येतं. बऱ्याच आमच्या भगिनींच्या किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे. अनेक आजार तिथे जन्म घेतात आणि सतत दवाखाने चालू होतात. त्यांनी तोडफोड न करता त्याला पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट लावला, त्या मिनिटाला ती दुखणी थांबतात. तथापि इथे आलेल्या भगिनींच्या ज्यांच्या ओट्याला काळा दगड लावलेला आहे, कडप्पा आहे, त्यांनी हात वरती करावा. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत त्यांनी आमच्या वास्तुतज्ञांना भेटा आणि अत्यंत सोपी उपाययोजना बिना तोडफोड ती घरच्या घरी आपण स्वतः करा. अशा अनेक बाबी आहेत. बंद पडलेली घड्याळं घरात नसावी, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेली भांडी, ही डोक्यावर कर्ज वाढवणाऱ्या बाबी आहेत. म्हणून याचा आपण विचार करावा. अधिक माहिती हा विभाग आपणाशी संबोधित करेल. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन केंद्राविषयी कामकाज असेल, वैयक्तिक काही कामकाज असेल, त्यांनी
आमच्या प्रतिनिधींशी कृपया संवाद साधावा. त्यांच्यासोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत स्वयंरोजगार प्रतिनिधी आलेले आहेत, पर्यावरण प्रकृती विभाग आलेला आहे, पशुगोवंश प्रतिनिधी आलेले आहेत, माहिती तंत्रज्ञान तथा ITचे प्रतिनिधी आलेले आहेत, युवा प्रबोधन प्रतिनिधी आलेले आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहेत, दुर्ग अभियान प्रतिनिधी आहेत. असे सर्व हे 8 ते 9 जण हे प्रतिनिधी देशासाठी, धर्मासाठी, जनतेसाठी या कार्यातून काय काय काम केलं जातं हे सांगण्यासाठी आलेले आहेत. आपला गैरसमज नको व्हायला, ही इथे फक्त 3 अध्याय 11 माळा जप म्हणजे असं नाही. यासाठी मानवाच्या सर्व गरजा आणि त्यावर योग्य मार्गदर्शन आणि तेही विनामूल्य, जगात असं कोणी करत नाही हे आपण बघा. म्हणून आपण याचा अभ्यासक व्हावं, प्रचारक प्रसारक व्हावं हे कळकळीचं आवाहन आपणाला आहे. म्हणून असे हे सर्व विभाग याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. आगामी या 2 महिन्याच्या काळात भूकंप, सुनामी, अतिवृष्टी, अजून पावसाळा 2 महिने आहे, तो केव्हा येईल रात्रीतून सांगता येत नाही. त्यावर मात करण्यासाठी इथे भूकंप यंत्रच गावोगावी स्थापन आपण करावं, मारुती मंदिरात लावावं तथा सेवा केंद्रात लावावं. हा मारुती रायाचा ध्वज आहे भगवा. हा जर आपण वादळ येण्यापूर्वी 5 मिनिट आधी लावला, मोजून 3 मिनिटात वादळ कसंही थांबतं. का? मारुती राया हे वायुपुत्र आहेत. ते वादळ फक्त हनुमंताला घाबरतं किंवा थांबवता येतं. म्हणून या साऱ्या बाबी विज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक बांधिलकीतून अत्यंत डोळसपणे आणि विनामूल्य हे काम या कार्यातून कृपया केलं जातं आहे. आपण सर्वांनी आपला थोडासा वेळ, आम्ही आपल्याकडे एवढंच मागतो, तुम्ही वेळेचं दान करा. अन्नदान करा नका करू, वेळेचं दान करा. समयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून इथे सण सोडूनही समयदान करण्यासाठी हे 18 विभाग आलेले आहेत. कृपया आपण याचा अभ्यासक व्हा आणि आपणही आपला थोडासा वेळ देशासाठी, धर्मासाठी, पारमार्थिक कामासाठी थोडासा वेळ द्या. एवढंच कळकळीचं सांगून भाऊबीजेच्या आणि येणाऱ्या उपक्रमांच्या, येणाऱ्या सणांच्या आपणा सर्वांना मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. सण आहे, सर्वांना घरी पोचणं क्रमप्राप्त आहे. म्हणून पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर मौनानं सर्वप्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधी औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात हात जोडून स्वामींना नमस्कार करतील. तदनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे आचरण करतील. आणि काही क्षण आपण जर मौन पाळलं तर ही आपण मिळवलेली ऊर्जा आपणाला घरपोच कामाला येईल. एवढंच आपण कृपया रोज घरी थोडा वेळ आपण मौन पाळण्याचं करावं. मौनम सर्वार्थ साधनं. म्हणून आपण हात जोडून प्रार्थना करू. हे सत्र या ठिकाणी संपू. पुढचं सत्र जे समस्याग्रस्त प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्यासाठी आमचे प्रतिनिधी आपणाशी संवाद साधतील आणि दुपारच्या 12 ते 2च्या दरम्यान श्री स्वामी चरित्र सारामृताचं भाऊबीजेचं औचित्य ठेवून स्वामी चरित्राचं पठण श्रवण करतील. दरम्यान यज्ञामध्ये आमचा भगिनी वर्ग भगवतीची सेवा सप्तशतीची रुजू करतील. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यात कृपया भाग घ्यावा, सक्ती नाही. म्हणून आपण प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.